अध्यक्ष खोटं का बोलतात? विधानसभेचा सर्वेसर्वा अध्यक्षच जर आमच्याशी खोटं बोलून आम्हाला फसवत असेल, गरीबों के बारे में नहीं, लेकिन विरोध के जो आमदार है या कार्यकर्ता है उनके ऊपर कार्रवाई करने के लिए ये रात को 2 बजे भी काम करते हैं, बहुत बड़ी चीज है। आम्हाला पकडता जितेंद्र आव्हाड या ठिकाणी गाडीच्या खाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण आंदोलन जे आहे अतिशय उग्र स्वरूपात आमदार जितेंद्र आव्हाड सध्या आव्हाड साहेब लागेल असं करू नका साहेब, लागेल तुम्हाला यांना रोखण्याचा प्रयत्न की अध्यक्ष खोटं का बोलतात? अध्यक्ष खोटं का बोलतात? मला आणि जयंत पाटलांना भेटायला गेल्यानंतर सांगितलं की सभागृह संपू द्या, सोडून देऊ आपण। आम्ही त्यांना हेही विचारलं नाही की समोरचे किती अटकेत आहेत, आम्ही बिलकुल विचारलं नाही किती अटकेत आहेत, काय अटकेत आहेत। आता आज आमचा प्रश्न आहे की कुठे गेले 5 जण मारत होते, कुठे गेले ते 5 जण? हां अध्यक्ष, तुम्ही आमच्याशी खोटं का बोललात? आम्हाला का सांगितलं की सोडतो म्हणून? सचिव भोळे मला स्वतः सांगितलं सोडतो म्हणून, अध्यक्षांनी मला आणि जयंत पाटलांना स्वतः सांगितलं सोडतो म्हणून। हे असं दुहेरी का चाल खेळायची? सरकार पोलिसांकडूनच आजकाल ऑपरेट करतं, सरकार पोलिसांना आपले हस्तक बनवतात, पोलिसांवरती आमचा अजिबात काय आक्षेप नाही। काय करणार आहेत बिचारे? आता 2 वाजता त्या मुंडे साहेबांना फोन आला ते यस सर नो सर, यस सर नो सर, यस सर नो सर, काय करणार? बिचारे पोलिसांचा काही दोष नाही। जर आमचा मालक विधानसभेचा सर्वेसर्वा अध्यक्षच जर आमच्याशी खोटं बोलून आम्हाला फसवत असेल तर आम्ही न्याय कोणाला मागायचं? महिला अपने पति का खून हुआ है मुंडे का, वहाँ पे न्याय मांगने के लिए खुद के ऊपर वहाँ पे आत्मदान करने की कोशिश करते हैं, लेकिन यहाँ पे फ़ोन आता है रात को 2 बजे, क्या हुआ, क्या कार्रवाई हुआ? मतलब क्या देखो क्या तत्पर थे ये पुलिस। गरीबों के बारे में नहीं, लेकिन विरोध के जो आमदार है या कार्यकर्ता है उनके ऊपर कार्रवाई करने के लिए ये रात को 2 बजे भी काम करते हैं, बहुत बड़ी चीज़ है। लेकिन हम शांत बैठने वालों में से नहीं है।